मल्टिप्लिकेशन ऑफ पॉलिनॉमियल्स. पॉलिनॉमियल्स म्हणजे बहुपदी. या लेसन मध्ये आपण काय शिकणार आहे? या लेसन मध्ये आपण शिकणार आहे की बहुपदी म्हणजे पॉलिनॉमियल्सचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं. कुठली पद्धत आपण वापरणार किंवा कुठलं सूत्र आपण वापरणार? तर आपण वापरणार ऊर्ध्व तिर्यकभ्याम हे सूत्र, म्हणजे व्हर्टिकली अँड क्रॉसवाईज. म्हणजे पॉलिनॉमियल्सचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी आपण कुठली मेथड वापरणार? व्हर्टिकली अँड क्रॉसवाईज. ही मेथड आपण यापूर्वी शिकलेलो आहे, त्याची प्रॅक्टिस पण केलेली आहे. व्हर्टिकली अँड क्रॉसवाईज मल्टिप्लिकेशन फॉर नंबर्स आणि व्हर्टिकली अँड क्रॉसवाईज मल्टिप्लिकेशन फॉर पॉलिनॉमियल्स या दोन मेथड्समध्ये फार असा काही डिफरन्स नाही आहे. फक्त तुम्हाला एकच काम करायचंय की पॉलिनॉमियल्स मधले जे टर्म्स असतात त्या प्रत्येक टर्मला तुम्हाला एका डिजिट सारखं ट्रीट करायचंय. आता हे कसं हे प्रॉपरली मी समजावून सांगतो. फॉर एक्झाम्पल, x मायनस 2x प्लस 2 हे एक पॉलिनॉमियल आहे. x मायनस 2x प्लस 2. आता यामध्ये टर्म्स किती आहेत? ही पहिली टर्म, ही दुसरी टर्म आणि ही तिसरी टर्म. या पॉलिनॉमियल मध्ये किती टर्म्स आहेत? 3 टर्म्स आहे. ही आहे पहिली टर्म म्हणजे प्लस x, ही पहिली टर्म आहे. दुसरी टर्म कुठली आहे? मायनस 2x, ही दुसरी टर्म आहे. आणि तिसरी टर्म कुठली आहे? प्लस 2, ही तिसरी टर्म आहे. म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? प्रत्येक टर्मला ॲज ए सिंगल डिजिट, एका सिंगल डिजिट प्रमाणे तुम्हाला ट्रीट करायचंय. प्रत्येक टर्मला ॲज ए सिंगल डिजिट तुम्हाला ट्रीट करायचं आहे. मात्र एक गोष्ट लक्षात असू द्या, प्रत्येक टर्म, आता ही मधली टर्म घेऊया, मायनस 2x, या टर्मला तुम्हाला ॲज ए सिंगल डिजिट ट्रीट करायचं आहे. मात्र या टर्म मध्ये 3 फॅक्टर्स आहेत, 3 कॉम्पोनंट्स आहेत. पहिला कॉम्पोनंट कुठला? ही जी त्याची साइन आहे, ही साइन आहे, प्लस किंवा मायनस. ही जी साइन आहे, ही साइन आहे पहिला कॉम्पोनंट. दुसरा कॉम्पोनंट कुठला? न्यूमरिकल कोएफिशिएंट. आणि तिसरा कॉम्पोनंट कुठला? व्हेरिएबल. तिसरा कॉम्पोनंट कुठला? व्हेरिएबल. या तीनही कॉम्पोनंट सहित त्या टर्मला तुम्हाला ॲज ए सिंगल डिजिट ट्रीट करायचंय आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे व्हर्टिकली अँड क्रॉसवाईज ही मेथड वापरून. अतिशय सोपं आहे. ओके, तर आपण करूया. पहिलं एक्झाम्पल, x प्लस 2 इंटू x मायनस 3. x प्लस 2 मल्टिप्लाइड बाय x मायनस 3 हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला लिहून घ्यायचं आहे x प्लस 2 इंटू x मायनस 3. ओके, आता तुम्ही लेफ्ट कडनं सुद्धा सुरुवात करू शकता आणि राईट कडनं सुद्धा सुरुवात करू शकता. म्हणजे दोन्ही साइड कडनं आपण सुरुवात करू शकतो. लेफ्ट टू राईट किंवा राईट टू लेफ्ट. राईट टू लेफ्ट आपण नेहमी करतो, यावेळेला आपण लेफ्ट टू राईट करूया. ठीक आहे, तर आता या दिलेल्या 2 पॉलिनॉमियल्स मध्ये किती टर्म्स आहेत एकूण? पहिली टर्म आणि दुसरी टर्म. पहिली टर्म कुठली आहे? x आणि दुसरी टर्म कुठली आहे? प्लस 2. मल्टिप्लायर मध्ये किती टर्म्स आहेत? 2 टर्म्स आहे. पहिली टर्म कुठली? x आणि दुसरी टर्म कुठली? मायनस 3. तर या दोन्ही टर्मला ॲज अ सिंगल डिजिट ट्रीट करा आणि अरिथमॅटिक्स मध्ये आपण ऊर्ध्वतिर्यक पद्धतीने जसं मल्टिप्लिकेशन केलं होतं अगदी त्याच पद्धतीने तुम्ही हे मल्टिप्लिकेशन करायचंय. पुढे जाऊन जरा फरक आहे पण तो तेव्हा मी सांगेल. चालेल? ओके, तर 2 टर्म्स आहेत म्हणजे इथे कॉलम्स किती आहे? 2 कॉलम्स आहे, फर्स्ट कॉलम आणि सेकंड कॉलम. आता कन्सिडर करा फर्स्ट कॉलम. जेव्हा एक कॉलम असतो तेव्हा आपण मल्टिप्लिकेशन कसं करतो? व्हर्टिकली करतो. म्हणजे व्हर्टिकली करूया. x इंटू x पार्ट करा. आणखीन एक गोष्ट लक्षात असू द्या की अरिथमॅटिक्स मध्ये सिंगल लाईन मध्ये म्हणजे एकाच लाईन मध्ये आपण आन्सर काढलेलं होतं. मल्टिप्लिकेशन ऑफ पॉलिनॉमियल्स मध्ये सिंगल लाईन मध्ये आन्सर लिहिणं शक्य नाही. आपल्याला आन्सर हे पार्ट्स मध्येच लिहावं लागणार. ठीक आहे, आपल्याला आन्सर हे पार्ट्स मध्येच लिहावं लागणार नेहमीच. पहिला कॉलम आपण कव्हर केलेला आहे.
आता हा जो दुसरा कॉलम आहे हा पहिल्या कॉलमला जॉईन करा. आता आपल्याकडे किती कॉलम्स आहेत? 2 कॉलम्स आहेत. किती कॉलम्स आहेत? 2 कॉलम्स आहेत. फर्स्ट कॉलम आणि सेकंड कॉलम. आणि तुम्हाला माहिती आहे की 2 कॉलम्स असतील तर आपण मल्टिप्लिकेशन कसं करतो? क्रॉस वाईज करतो. म्हणजे या पद्धतीने क्रॉस वाईज करतो. म्हणजे -3 इंटू एक्स, लक्षात घ्या, विसरू नका, संबंधित टर्मला, कन्सर्न्ड टर्मला आपल्याला त्याच्या साइन आणि न्यूमरिकल कोएफिशियंट सहित आपल्याला कन्सिडर करायचं आहे. त्याला सिंगल डिजिट सारखं ट्रीट करायचं आहे. ओके, तर मग -3 इंटू एक्स, -3 इंटू एक्स प्लस एक्स इंटू 2, एक्स इंटू 2 म्हणजे +2 म्हणजे 2. ओके, पार्ट करा. आता दिलेल्या पॉलिनॉमियल्समध्ये 2 कॉलम्स होते. दोन्ही कॉलम्स आपण या स्टेपमध्ये म्हणजे दुसऱ्या स्टेपमध्ये कव्हर केले. आता एक्सक्लुजन फेज सुरू. पहिला कॉलम एक्सक्लूड करा, कन्सिडर करा दुसरा कॉलम. काय आहे दुसरा कॉलम? +2 आणि -3. मग जेव्हा एकच कॉलम असतो तेव्हा आपण व्हर्टिकली करतो, ऊर्ध्व पद्धतीने करतो. कुठले डिजिट्स आहेत दुसऱ्या कॉलम मध्ये? -3 आणि +2. तर मल्टिप्लिकेशन करा, -3 इंटू +2. तर आपण पार्ट्स मध्ये आन्सर लिहिलेला आहे. आता याला आणखीन पुढे सॉल्व्ह करा. इज इक्वल टू एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर्ड, -3x प्लस 2x. पहा, -3x प्लस 2x. -3x प्लस 2x किती? -x. ओके, आणि -3 इंटू 2 किती? -6 इज इक्वल टू. आता काय करायचं आहे? आपल्याला हे जे सेपरेशन आहे, पार्ट्स आहेत, ते काढून टाकायचे. हे जे पार्ट्स आहेत ते आपण काढून टाकायचे आणि त्या पार्ट्समध्ये ज्या कुठल्या टर्म्स आहेत ते त्यांच्या न्यूमरिकल कोएफिशियंट आणि साइन सहित जसेच्या तसे उत्तरामध्ये लिहायचे. ओके, तर पहिला पार्ट कुठला? लेफ्ट साइड कडनं एक्स स्क्वेअर्ड, सेपरेशन काढून टाका. दुसरा पार्ट कुठला आहे? -x, सेपरेशन काढून टाका. तिसरा पार्ट कुठला आहे? -6. तर आपलं उत्तर काय आहे? x² - x - 6. आता हे उत्तर आपल्याला चेक करून पाहायचं आहे आपण करेक्ट आहे की नाही. तर चेक करून पाहूया. दिलेले पॉलिनॉमियल्स कुठले होते? x + 2 आणि x - 3. x + 2 इंटू x - 3 इज इक्वल टू, उत्तर काय आहे आपलं? x² - x - 6. आता याला बीजांक पद्धतीने आपण चेक करू शकतो. लक्षात घ्या, अल्जेब्रामध्ये, बीजगणितामध्ये बीजांक पद्धत कशी वापरायची? जी टर्म असते त्या टर्मचा जो न्यूमरिकल कोएफिशियंट आहे त्याच्या साइन सहित तो आपण लिहायचा. हा जो x आहे, x हा न्यूमरिकल कोएफिशियंट कुठला आहे? 1 आहे, म्हणजे इथे लिहा 1 प्लस कॉन्स्टंट काय आहे? 2 आहे इंटू. आता हा जो x आहे त्याचा न्यूमरिकल कोएफिशियंट कुठला आहे? 1, लिहा 1. कॉन्स्टंट काय आहे? -3 इज इक्वल टू. आता हा जो x² आहे त्याचा न्यूमरिकल कोएफिशियंट काय आहे? 1. हा जो -x आहे, दुसरी जी टर्म आहे, त्याचा न्यूमरिकल कोएफिशियंट कुठला आहे? -1. ओके, -1. आणि कॉन्स्टंट काय आहे? -6. पुढे याला कॅल्क्युलेट करा. 1 + 2 3, म्हणजे याचा अर्थ असा की x + 2 या पॉलिनॉमियलचा बीजांक 3 आहे. x + 2 या पॉलिनॉमियलचा बीजांक 3 आहे इंटू 1 - 3 किती? -2. 1 - 3 किती? -2. याचा अर्थ x - 3 या पॉलिनॉमियलचा बीजांक हा -2 आहे. आपण पुढे करू कॅल्क्युलेट याला. अदरवाइज आपण काय करतो की -2 हा बीजांक आल्यानंतर त्यामध्ये 9 ऍड करतो. या ठिकाणी तसं न करता हीच क्रिया तुम्ही पुढे केली तरी चालेल. ओके, तर इक्वल टू 1 - 1 0, 0 - 6 -6. बरोबर. आता हे जे मल्टिप्लिकेशनचं ऑपरेशन आहे हे या दोन्ही बीजांकावरती अप्लाय करा. 3 × -2 -6 आणि इकडे -6. आता बीजांक -6 हे काही आपल्याला पटत नाही. बरोबर, बीजांक -6 असणं हे आपल्याला नको आहे, म्हणून त्यामध्ये आपण 9 ऍड करतो. -6 + 9 इज इक्वल टू -6 + 9. -6 + 9 किती? 3.
आणि -6 + 9 किती 3. म्हणजे दोन्ही साईडकडले बीजांक इक्वल आहेत, सारखे आहेत. याचा अर्थ आपलं हे जे उत्तर आहे हे करेक्ट आहे. आपलं हे जे उत्तर आहे हे करेक्ट आहे. आता मित्रांनो, पुन्हा हे सगळं पाहून घ्या, नोट्स काढा, लिहून घ्या. अरिथमॅटिक्समध्ये व्हर्टिकली अँड क्रॉसवाईज हे सूत्र जसं आपण वापरलं होतं त्याच पद्धतीने इथेही त्याचा वापर झालेला आहे. फरक काहीही नाही. फक्त एकच लक्षात ठेवायचं नेहमी की जी टर्म असते त्या टर्मची साइन, त्या टर्ममध्ये असणारा न्यूमरिकल कोएफिशियंट आणि त्या टर्ममध्ये असणारा व्हेरिएबल याला एकत्रितपणे एका सिंगल डिजिट सारखा आपल्याला या मल्टिप्लिकेशनमध्ये ट्रीट करायचं आहे. हा पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट कुठला? दुसरा पॉइंट हा आहे की आपल्याला आन्सर हे पार्ट्समध्ये लिहायचं आहे. बरोबर, आपल्याला आन्सर हे पार्ट्समध्ये लिहायचं आहे. तिसरा पॉइंट कुठला? की पार्ट्समध्ये जे आन्सर लिहिलं त्याला पुढे कॅल्क्युलेट केल्यानंतर ते पार्ट्स म्हणजे ते सेपरेशन आपल्याला रिमूव्ह करून पार्ट्समध्ये ज्या टर्म्स आपण लिहिलेल्या आहे त्या टर्म्स जसाच्या तसा लिहायचं आहे, सेपरेशन रिमूव्ह करून, या पद्धतीने. त्यानंतर बीजांक पद्धत वापरून आपण आपलं उत्तर करेक्ट आहे की नाही हे चेक करू शकतो. बीजांक कुठल्या पद्धतीने वापरतो हे इथे जी पद्धत दाखवलेली आहे त्या पद्धतीने. म्हणजे पॉलिनॉमियलचा बीजांक आपण कॅल्क्युलेट कसा करतो? टर्ममध्ये असणारा जो न्यूमरिकल कोएफिशियंट आहे त्याच्या साइन सहित त्याची आपण ॲडिशन करतो. या पद्धतीने आपण बीजांक चेक करतो आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीने ते बीजांक पद्धत वापरून मग त्याला व्हेरीफाय करतो, आन्सरला व्हेरीफाय करतो. ओके, तर दुसरं एक्झाम्पल पाहूया आपण. x + y + z into 2x + 3y - z. 2x + 3y - z. याला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. तर सुरुवातीला हे दोनही पॉलिनॉमियल्स प्रॉपरली एकाखाली एक लिहून घ्या. x + y + z into 2x + 3y - z. ओके, त्यानंतर आता मल्टिप्लिकेशनला सुरुवात करूया. व्हर्टिकली अँड क्रॉसवाईज हे सूत्र वापरून आपण या मल्टिप्लिकेशनला सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे लेफ्ट टू राईट आपण करूया. किती कॉलम्स आहे यामध्ये? फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम. कारण यामध्ये तीन तीन टर्म्स आहेत. पहिली टर्म, दुसरी टर्म आणि तिसरी टर्म मल्टिप्लिकँडमध्ये आणि पहिली टर्म, दुसरी टर्म आणि तिसरी टर्म मल्टिप्लायरमध्ये. म्हणून इथे 3 कॉलम्स आहेत. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम. तर सुरुवात करूया आपण लेफ्ट टू राईट. कन्सिडर करा पहिला कॉलम. काय आहे पहिला कॉलम? मल्टिप्लिकँडमध्ये x आणि मल्टिप्लायरमध्ये 2x. यांचं मल्टिप्लिकेशन करू. x × 2x पार्ट करा. ओके, आता हा जो दुसरा कॉलम आहे तो पहिल्या कॉलमला जॉईन करा. आता आपल्याकडे 2 कॉलम्स आहेत. 2 कॉलम्समध्ये असणाऱ्या टर्म्सचं आपण मल्टिप्लिकेशन कसं करतो? क्रॉसवाईज करतो. म्हणजे x × 3y, x × 3y प्लस 2x × y, 2x × y पार्ट करा. आता तिसरा जो कॉलम आहे तो पहिल्या 2 कॉलम्सला जॉईन करा. ही इन्क्लुजन फेज आहे. एकानंतर एक कॉलम्स आपण जॉईन करत जातो पूर्वीच्या कॉलम्सला, सुरुवातीच्या कॉलम्सला. ओके, जोपर्यंत एका सिंगल स्टेपमध्ये सगळेच्या सगळे कॉलम्स कव्हर होत नाही तोपर्यंत. चालेल. तर आता या स्टेपमध्ये, थर्ड स्टेपमध्ये आपल्याला तीनही कॉलम्स ॲट ए टाइम कन्सिडर करायचे. तर जेव्हा 3 कॉलम्स असतील तेव्हा आपण कसं मल्टिप्लाय करतो? 3 डिजिट्स असतात तेव्हा जसं मल्टिप्लाय करतो अगदी तसंच. पहिला आणि तिसरा कॉलम क्रॉसवाईज आणि त्यानंतर मधला कॉलम एकच कॉलम आहे त्यामुळे व्हर्टिकली. तर करूया आपण. x × -z, x × -z प्लस 2x × z, 2x × z बरोबर, प्लस दुसरा कॉलम y × 3y प्लस y × 3y. ओके, y × 3y पार्ट करा. आता या स्टेपमध्ये हे तिन्ही पण कॉलम्स कव्हर झालेले आहेत. आता एक्सक्लुजन फेज बिगिन्स. एक्सक्लुजन फेज सुरू होते. पहिला कॉलम एक्सक्लूड करा.
कन्सिडर करा हे दोन कॉलम्स. दोन कॉलम्स मधला मल्टिप्लिकेशन आपण कसं करतो? दोन कॉलम्स मध्ये असणाऱ्या टर्म्सचं मल्टिप्लिकेशन कसं करतो? क्रॉस वाईज करतो. बरोबर. म्हणजे y इंटू मायनस झेड, y इंटू मायनस झेड प्लस z इंटू 3y, z इंटू 3y. बरोबर. y इंटू मायनस झेड प्लस z इंटू 3y. पार्ट करा. त्यानंतर आता शेवटच्या स्टेपमध्ये दुसराही कॉलम आपण एक्सक्लूड करतो. आता राहिला आपल्याकडे एकच कॉलम आहे, त्यामुळे आपण व्हर्टिकली करतो. मायनस झेड इंटू झेड, मायनस झेड इंटू झेड. आता पुढे याला सॉल्व्ह करूया. 1 2 3 4 5 5 स्टेप्स मध्ये आपण आन्सर लिहिलेला आहे. आता पुढे आपण सॉल्व्ह करूया. इज इक्वल टू x इंटू 2x किती? 2x स्क्वेअर. पार्ट करा. x इंटू 3y प्लस 2x इंटू y म्हणजे 3xy प्लस 2xy. काय येतं उत्तर? 3xy प्लस 2xy किती? 5xy. पार्ट करा. आता तिसरा पार्ट x इंटू मायनस झेड, x इंटू मायनस झेड म्हणजे मायनस एक्स झेड प्लस 2x इंटू झेड म्हणजे किती? 2xz प्लस y इंटू 3y म्हणजे किती? 3y स्क्वेअर्ड. बरोबर. तर मायनस एक्स झेड आणि 2xz म्हणजे किती? प्लस 1xz. बरोबर. म्हणून इथे लिहा प्लस 1xz म्हणजे xz प्लस 3y स्क्वेअर्ड. पार्ट करा. आता फोर्थ पार्ट मध्ये या. y इंटू मायनस झेड आणि z इंटू 3y म्हणजे मायनस yz प्लस 3yz. करेक्ट आहे. y इंटू मायनस झेड म्हणजे मायनस yz प्लस z इंटू 3y म्हणजे किती? 3yz. 3yz मायनस yz म्हणजे 2yz. 2yz. ओके. 2yz हा चौथा पार्ट, फोर्थ पार्ट. आता शेवटी मायनस झेड इंटू झेड, मायनस झेड स्क्वेअर्ड, मायनस झेड स्क्वेअर्ड विच इज इक्वल टू. आता काय करायचं आहे आपल्याला? हे पार्ट्स काढून टाकायचे आहेत आणि या पार्ट्स मध्ये ज्या टर्म्स आहेत त्यांना त्यांच्या साइन सहित फायनल आन्सर मध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. पहिला पार्ट काय आहे? 2x स्क्वेअर्ड, 2x स्क्वेअर्ड. सेपरेशन काढून टाका. दुसरा पार्ट काय आहे? 5xy मध्ये प्लस 5xy प्लस 5xy. सेपरेशन काढून टाका, स्लॅश काढून टाका. तिसरा पार्ट काय आहे? xz प्लस 3y स्क्वेअर्ड म्हणजे x प्लस xz प्लस 3y स्क्वेअर. सेपरेशन काढून टाका. चौथा पार्ट कुठला आहे? प्लस 2yz. सेपरेशन काढून टाका. पाचवा पार्ट कुठला आहे? फिफ्थ पार्ट मायनस झेड स्क्वेअर्ड. ओके. मायनस झेड स्क्वेअर्ड. राईट. म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे? 2x स्क्वेअर्ड प्लस 5xy प्लस xz प्लस 3y स्क्वेअर्ड प्लस 2yz मायनस झेड स्क्वेअर्ड. कुठलेही पण टर्म्स तुम्ही इकडून तिकडे किंवा तिकडून इकडे शिफ्ट पण करू शकता. चालेल. तर आता हे आन्सर करेक्ट आहे की नाही हे आपल्याला चेक करून पाहायचं आहे. कुठले होते दोन पॉलिनॉमियल्स आपले? x प्लस वाय प्लस झेड, x प्लस वाय प्लस झेड इंटू 2x प्लस 3y मायनस झेड इज इक्वल टू. आणि उत्तर काय आहे? 2x स्क्वेअर्ड प्लस 5xy प्लस xz प्लस 3y स्क्वेअर्ड प्लस 2yz मायनस झेड स्क्वेअर्ड. तर आता याला बीजांक पद्धतीने आपण चेक करूया. बीजांक कसा काढायचा पॉलिनॉमियल्सचा हे तुम्हाला मागच्या एक्झाम्पल मध्ये मी सांगितलेलं आहे. काय करायचं आहे? प्रत्येक पॉलिनॉमियल मध्ये ज्या टर्म्स असतात त्या टर्म्सचा जो न्यूमरिकल कोएफिशियंट असतो त्याच्या साइन्स सहित त्याला आपल्याला लिहून घ्यायचं आहे आणि त्याची ॲडिशन करायची.
जशी बीजांक कॅल्क्युलेट करत असताना करतो तशी ॲडिशन करायची. चालेल. तर एक्सचा कोएफिशियंट 1, वायचा 1, झेडचा 1 इंटू 2x चा हा x आहे. ओके, हा x आहे. 2x चा न्यूमेरिकल कोएफिशियंट 2, 3y चा प्लस 3 आणि मायनस z चा मायनस 1 इज इक्वल टू 2x स्क्वेअर्ड चा न्यूमेरिकल कोएफिशियंट 2, 5xy चा प्लस 5, xz चा 1 प्लस 3y स्क्वेअर्ड चा 3 प्लस 2yz चा 2 आणि मायनस z स्क्वेअर्ड चा मायनस 1. आता 1 प्लस 1 प्लस 1 3 इंटू 2 प्लस 3 5 मायनस 1 4 इज इक्वल टू, म्हणजे 3 जो आहे या पहिल्या पॉलिनॉमियलचा बीजांक आहे आणि 4 जो आहे हा दुसऱ्या पॉलिनॉमियलचा बीजांक आहे. राईट. आता 2 प्लस 5 7, 7 प्लस 1 8, 8 प्लस 3 11, 11 प्लस 2 13, 13 मायनस 1 12, 12 ही सम आलेली आहे. 12 मधून 9 ड्रॉप करा 3. आता इकडे 3 4 जा 12, 12 मधून 9 ड्रॉप करा 3 इज इक्वल टू 3. म्हणजे दोन्ही साईडकडले बीजांक इक्वल आहेत, सारखे आहेत. याचा अर्थ आपलं हे जे उत्तर आहे हे करेक्ट आहे. लक्षात घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि या स्टेप्स लिहून घ्या. या स्टेप्स लिहून घ्या. लक्षात घ्या या स्टेप्सला, म्हणजे या पार्ट्सला मी इथे खाली जरा सॉल्व्ह केलेलं आहे. ओके, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. हे सॉल्व्ह केलेलं आहे. ओके, हे सॉल्व्ह केलेलं आहे मी. चालेल, हे सॉल्व्ह केलेलं आहे. हे त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये सुद्धा हे तुम्ही लिहू शकता. ओके, दुसऱ्या स्टेपमध्ये सुद्धा लिहू शकता. पण मी याकरता इथेच सॉल्व्ह केलेलं आहे की आपलं ऑलरेडी हे सूत्र झालेलं आहे, त्यामुळे याची मॉडस ऑपरंडी काय आहे हे तुम्हाला व्यवस्थित कळलेलं असेल, म्हणून मी इथल्या इथे सॉल्व्ह केलेलं आहे. ओके, पण हे तुम्ही दुसऱ्या स्टेपमध्ये सुद्धा करू शकता आणि त्यानंतर मग ही स्टेप ही तुमची तिसरी स्टेप असेल आणि ही चौथी स्टेप असेल. राईट. सो पुन्हा एक एक्झाम्पल घेऊया आपण. तर एक थर्ड एक्झाम्पल घेऊया आपण. 2x क्यूब प्लस 5 इंटू 5x मायनस 3. 2x क्यूब प्लस 5 इंटू 5x मायनस 3. आता लक्षात घ्या, पॉलिनॉमियल्समध्ये जे व्हेरिएबल्स असतात त्यांचे जे एक्सपोनंट्स असतात, पॉवर्स असतात, हे आपण डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करतो. बरोबर, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करतो. मात्र इथे एक्स क्यूब नंतर डायरेक्ट कॉन्स्टंट 5 आहे, त्यामुळे काही टर्म्स इथे मिसिंग आहेत. त्यामुळे आपण त्या पद्धतीने तसं लिहून घेऊया आपण पहिले. 2x क्यूब प्लस 0x स्क्वेअर्ड प्लस 0 प्लस 5. 2x क्यूब प्लस 0x स्क्वेअर्ड प्लस 0x टू द पॉवर 1 प्लस 5. बरोबर. त्यानंतर आता 5x मायनस 3 इथे लिहा 5x मायनस 3. 5x मायनस 3. आता तुम्हाला काय करायचं आहे की 1 2 3 आणि 4 टर्म्स आहेत पहिल्या पॉलिनॉमियलमध्ये, म्हणजे मल्टिप्लिकँडमध्ये. तर आपल्याला हवे आहेत मल्टिप्लायरमध्ये 4 टर्म्स, त्यामुळे तुम्ही इथे 0 प्लस 0 असं काही लिहू शकता. ओके, इथे सुद्धा तुम्ही 0 0 असं लिहू शकता. चालेल. तर आता 1 2 3 4 आणि 1 2 3 4 असे 4 कॉलम्स आहेत. 1 2 3 आणि 4 असे 4 कॉलम्स आहेत. सुरुवात करूया आपण लेफ्ट टू राईट. सो फर्स्ट कॉलम, जेव्हा एकच कॉलम असेल त्यावेळेला आपण कसं करतो, व्हर्टिकली. सो 0 इंटू 2x क्यूब म्हणजे 0 इंटू 2x क्यूब पार्ट करा. आता जो दुसरा कॉलम आहे तो फर्स्ट कॉलमला जॉईन करा. जेव्हा 2 कॉलम्स असतात तेव्हा आपण मल्टिप्लिकेशन कसं करतो, क्रॉसवाईज करतो. म्हणजे 0 इंटू 2x क्यूब 0 इंटू 2x क्यूब प्लस 0 इंटू 0x स्क्वेअर्ड. ओके, त्यानंतर तिसरा कॉलम पहिल्या 2 कॉलम्सला जॉईन करा. 3 कॉलम्स मधल्या टर्म्सची आपण मल्टिप्लिकेशन कशी करतो, व्हर्टिकली आणि क्रॉसवाईज पद्धतीने.
त्यानंतर मधला कॉलम एकच कॉलम आहे त्यामुळे व्हर्टिकली. म्हणजे काय होईल 5x इंटू 5x इंटू 2x क्यूब प्लस 0 इंटू 0 इंटू 0x प्लस 0 इंटू 0x स्क्वेअर्ड 0 इंटू 0x स्क्वेअर्ड. ओके. त्यानंतर चौथा कॉलम अगोदरच्या 3 कॉलम्सला जॉईन करा. 4 कॉलम्स मधल्या टर्म्सची आपण मल्टिप्लिकेशन कशी करतो? फर्स्ट आणि फोर्थ कॉलम. ओके. त्यानंतर आता मध्ये 2 कॉलम्स आहेत, सेकंड आणि थर्ड कॉलम या पद्धतीने. सो 2x क्यूब इंटू -3 म्हणजे 2x क्यूब इंटू -3 प्लस 0 इंटू 5 प्लस 0x squared into 5 plus 0x squared into 5x 0x squared into 5x plus 0 into 0x 0 into 0x. आता या स्टेप मध्ये 4ही कॉलम्स आपण कव्हर केलेले आहेत. आता एक्सक्लुजन फेज बिगिन्स. पहिला कॉलम सोडून द्या. कन्सिडर करा 3 कॉलम्स. कन्सिडर करा 3 कॉलम्स, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. 3 कॉलम्स मधल्या टर्म्सची आपण कशी मल्टिप्लिकेशन करतो? क्रॉसवाईज आणि व्हर्टिकली. म्हणजे सेकंड आणि फोर्थ कॉलम आपण कन्सिडर करायचा. 2 कॉलम्स आहे त्यामुळे त्या कॉलम्स मधल्या टर्म्सचं मल्टिप्लिकेशन क्रॉसवाईज करायचं. आणि आता उरतो एकच कॉलम्स, एक कॉलम आहे त्यामुळे व्हर्टिकली. सो 0x स्क्वेअर्ड इंटू -3 0x squared into -3 plus 0 into 5 0 into 5 plus 0x into 5x पार्ट करा. आता दुसराही कॉलम एक्सक्लूड करा. उरले 2 कॉलम्स. 2 कॉलम्स मध्ये असणाऱ्या टर्म्सची क्रॉसवाईज मल्टिप्लिकेशन. -3 into 0x -3 into 0x प्लस 5x into 5 5x into 5. आता हाही कॉलम एक्सक्लूड करा. थर्ड कॉलम एक्सक्लूड करा. आता उरला एकच कॉलम, फोर्थ कॉलम. एकच कॉलम आहे त्यामुळे मल्टिप्लिकेशन करतो आपण व्हर्टिकली. म्हणजे -3 into 5. ओके, विच इज इक्वल टू. आता आन्सर आपण लिहिलेलं आहे 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 पार्ट्स मध्ये आपण आन्सर लिहिलेला आहे. 7 पार्ट्स आपल्याला का करावे लागले? 7 स्टेप्स आपल्याला का कराव्या लागल्या? कारण 1 2 3 4 मल्टिप्लिकँड आणि मल्टिप्लायर मध्ये किती टर्म्स आहेत? 4 टर्म्स आहे. म्हणजे आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, 2 into n म्हणजे टर्म्स. या ठिकाणी टर्म्स किती टर्म्स आहेत? 4 टर्म्स आहे मल्टिप्लिकँड आणि मल्टिप्लायर मध्ये. -1 इज इक्वल टू 2 4 8 -1 7. येस, 7 पार्ट्स मध्ये म्हणजे 7 स्टेप्स करून आपण आन्सर लिहिलेलं आहे. ओके, आता पुढे याला सॉल्व्ह करा. आता हे फार मोठं आहे त्यामुळे आपण सेपरेट सॉल्व्ह करू. 0 into 2x क्यूब 0 0 into 2x क्यूब 0 प्लस 0 into 0x स्क्वेअर्ड 0. त्यानंतर 5x into 2x क्यूब किती? 10x to the power 4 10x to the power 4. त्यानंतर इथे 0 0च आहे त्यामुळे प्लस 0. ओके, त्यानंतर 2x क्यूब इंटू -3 म्हणजे -6x क्यूब -6x क्यूब प्लस 0 0 आणि 0 म्हणजे प्लस 0. ओके, त्यानंतर 0x स्क्वेअर्ड इंटू -3 म्हणजे 0. त्यानंतर 0 इंटू 5 0, हे सुद्धा 0. त्यानंतर 6th टर्म -3 into 0x 0 plus 5x into 5 25x. त्यानंतर -3 into 5 -15. राईट, -15 इज इक्वल टू. आता आपण हे जे पार्ट्स लिहिलेले आहेत त्या पार्ट्स मधल्या टर्म्स आता त्यांच्या न्यूमेरिकल कोएफिशियंट आणि साइन्स सहित आपल्याला लिहायचं आहे. 0 0 लिहिण्याची आवश्यकता नाही. 10x to the power 4 10x to the power 4. ओके, -0 लिहिण्याची आवश्यकता नाही. हे सेपरेशन काढून टाका.
-6x³ -6x³ +0 लिहिण्याची आवश्यकता नाही. हा जो पार्ट आहे तोही लिहिण्याची आवश्यकता नाही कारण 0 आहे. आता डायरेक्ट 6th पार्टमध्ये 25x म्हणजे +25x. सेपरेशन काढून टाका. -15 हे फायनल आन्सर आहे. तर हे फायनल आन्सर करेक्ट आहे की नाही आपण चेक करून पाहूया. 2x³ + 5 2x³ + 5 हा पहिला पॉलिनॉमियल. दुसरा पॉलिनॉमियल कुठला? 5x - 3 5x - 3 इज इक्वल टू 10x⁴ - 6x⁴ प्लस 25x - 15. ओके, तर याला आपण आता सॉल्व्ह करू म्हणजे याचा बीजांक कॅल्क्युलेट करू. 2x³ चा न्यूमेरिकल कोएफिशिएंट काय आहे? 2 प्लस कॉन्स्टंट काय? 5 इंटू 5x चा न्यूमेरिकल कोएफिशिएंट 5 कॉन्स्टंट काय? -3 इज इक्वल टू 10x⁴ चा कोएफिशिएंट 10 त्यानंतर 6x³ चा न्यूमेरिकल कोएफिशिएंट -6 25 चा न्यूमेरिकल कोएफिशिएंट +25 आणि -15 कॉन्स्टंट. बरोबर. आता 2 + 5 7 इंटू 5 - 3 2 म्हणजे 7 आहे या पॉलिनॉमियलचा कोएफिशिएंट आणि 2 आहे या पॉलिनॉमियलचा कोएफिशिएंट इज इक्वल टू 10 - 6 4 4 + 25 29 29 - 15 14 लिहा इथे 14 7 2 जा 14 आणि इकडे 14. आता दोन्ही साइडकडले बीजांक पुन्हा कॅल्क्युलेट करा कारण 2 डिजिट्स नंबर आलेले आहेत. 14 मधून 9 ड्रॉप करा 5 आणि 14 मधून 9 ड्रॉप करा 5. दोन्ही साइडकडले बीजांक इक्वल आहेत आणि आपलं उत्तर करेक्ट आहे. तर मित्रांनो, ही पद्धत वापरायची ऊर्ध्वतिर्यक पद्धत, ऊर्ध्वतिर्यक मेथड ऑफ मल्टिप्लिकेशन. ही पद्धत वापरून आपण पॉलिनॉमियल्सचं, कुठल्याही पॉलिनॉमियल्सचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे. सरळ सरळ आहे, कुठलंही कॉम्प्लिकेशन नाही. आलं लक्षात? त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची ती अशी की आपण पहिल्या पॉलिनॉमियलमध्ये ज्या मिसिंग टर्म्स होत्या त्या पुन्हा लिहिल्या. पहिल्या पॉलिनॉमियलमध्ये ज्या मिसिंग टर्म्स होत्या म्हणजे 2x³ नंतर डायरेक्ट कॉन्स्टंट लिहिलेला होता. आपण ज्या मिसिंग टर्म्स आहेत त्या लिहून हे मल्टिप्लिकेशन केलं. पण तुम्ही डायरेक्ट मल्टिप्लिकेशन सुद्धा करू शकता. हे तुम्हाला पूर्णपणे कळावं, ही बेसिकली ही पद्धत काय आहे ती पूर्णपणे कळावी म्हणून हे मी लिहिलेलं आहे. अदरवाईज तुम्ही डायरेक्ट मल्टिप्लिकेशन सुद्धा करू शकता. मात्र तुम्हाला याची सवय व्हावी म्हणून हे उदाहरण या पद्धतीने करून दिलेलं आहे. कारण डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्समध्ये हे असं लिहिणं, या पद्धतीने लिहिणं कंपल्सरी आहे. पण तुम्ही डायरेक्ट पण करू शकता. काय आहे? 2x³ + 5 2x³ + 5 आणि मल्टिप्लायर काय आहे? 5x - 3 5x - 3. तुम्ही डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करू शकता. सुरुवात लेफ्ट साइड कडनं 5x × 2x³. ओके, हा पहिला कॉलम, त्यामुळे व्हर्टिकली. त्यानंतर आता दुसरा कॉलम पहिल्या कॉलमला जॉईन करा. 2 कॉलम्स आहेत त्यामुळे आता क्रॉस वाईज म्हणजे -3. ठीक आहे, या पद्धतीने. ओके, -3 × 2x³ + 5x × 5. त्यानंतर आता हा जो कॉलम आहे हा एक्सक्लूड करा. आता कन्सिडर करा हा कॉलम, सेकंड कॉलम 5 × -3 5 × -3. ओके, 1 2 3 3 पार्ट्समध्ये आपण उत्तर लिहिलेलं आहे. आता पुढे सॉल्व्ह करू. 5x × 2x³ किती? 10x⁴. -3 × 2x³ किती? -6x³ प्लस 5x × 5 किती? 25x. हा दुसरा पार्ट. 5 3 जा, एक मिनिट, आपण इथे चूक केलेली आहे. 5 × -3 हवं होतं, आपण +3 केलेलं आहे. त्यामुळे ह्या सायन्स विसरायच्या नाही म्हणून मी सुरुवातीलाच बोललेलो आहे. हा धोका नेहमी असतो. प्रत्येक टर्मला ॲज अ सिंगल डिजिट ट्रीट तर करायचं आहेच, मात्र त्याच्या त्या 3 कॉम्पोनंट्स सहित ट्रीट करायचं आहे. म्हणजे पहिला कॉम्पोनंट त्याचं साइन,
दुसरा कॉम्पोनंट त्याचा न्यूमेरिकल कोएफिशियंट आणि तिसरा कॉम्पोनंट व्हेरिएबल इटसेल्फ. या पद्धतीच्या चुका होणार नाही. ओके, सो 5 × -3 -15 5 त्रिक 15. पुढे सॉल्व्ह करा. 10x⁴. आता सेपरेशन काढून टाका. -6x³ प्लस 25x सेपरेशन काढून टाका. -15. आणखीन फास्ट झालं. ओके, तर याही पद्धतीने तुम्ही करू शकता. दोन्ही पण उत्तर सारखेच आहेत. आलं लक्षात? हे दोन्ही उत्तर सारखेच आहेत. या सगळ्या नोट्स तुम्ही लिहून घ्या. प्रत्येक स्टेप लिहा, प्रत्येक पार्ट लिहा, आपण त्याला कसं सॉल्व्ह केलं ते लिहा. त्यानंतर हे कॉलम्स आपण कसे कन्सिडर केले, इन्क्लुजन फेजमध्ये कन्सिडरेशन कसं केलं, एक्सक्लुजन फेजमध्ये आपण एक्सक्लूड कसं केलं, हे सगळं लिहून घ्या. हे पार्ट्स लिहून घ्या. हेही लिहा आणि हेही लिहा. तर पुढल्या टॉपिकमध्ये, पुढल्या लेसनमध्ये आपण पाहू डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स. फॅन्टॅस्टिक मेथड आहे ती आणि जनरल मेथड आहे. ही जनरल मेथड आहे. ओके,